एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर करणार आणि त्या अंतर्गत ठाकरेंचे खासदार फोडले जाणार अशी चर्चा मीडियामधून सातत्यानं केली जाते। म्हणजे असा एकही महिना जात नाही की ज्या महिन्यामध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा झाली नाही। सध्या सुद्धा मीडियामधून ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। म्हणजे एकनाथ शिंदे हे ठाकरेंच्या खासदारांना भेटले आणि त्यांच्यामध्ये जी चर्चा झाली त्यामध्ये एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या खासदारांना एक ऑफर दिली असं सुद्धा सध्या मीडियामध्ये बोललं जात आहे। आता ही ऑफर नेमकी काय आहे आणि सातत्यानं ठाकरेंचे खासदार फुटणार असं नेमकं का बोललं जातं? ठाकरेंचे खासदार खरंच शिंदेच्या गळाला लागू शकतात का? आता लागू शकत असतील तर त्याची कारणं काय आहेत आणि लागू शकणार नसतील तर त्याचीही कारणं काय आहेत? या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहेत। त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर ठाकरेंचे खासदार फुटू शकतात असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे ठाकरेंचे खासदार फुटून शिंदे सेनेत जाणार अशा चर्चा सातत्यानं होत असतात। म्हणजे सध्या सुद्धा तशी चर्चा होते आणि त्याबद्दल एक स्टोरी सुद्धा सांगितली जाते की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या खासदारांना 50 कोटी रुपयांची ऑफर दिली गेली आहे अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। आता दोन्हीकडच्या शिवसेनांकडून अशी कोणतीही बैठक झाली नाही किंवा अशी कोणतीही ऑफर दिली गेली नाही असं सांगितलं जात आहे। पण ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार फुटणार अशा चर्चा सातत्यानं का केल्या जातात याबद्दल आपण आज बोलणार आहेत। तर सर्वात पहिल्यांदा या चर्चांना सुरुवात झाली ती म्हणजे जे शिंदेच्या शिवसेनेचे सध्या केंद्रातले मंत्री आहेत प्रतापराव जाधव, या प्रतापराव जाधवांनी एक स्नेह भोजन आयोजित केलं होतं आणि या स्नेह भोजनाला ठाकरेंचे काही खासदार उपस्थित होते आणि त्यानंतर हे स्नेह भोजन म्हणजे शिंदेच्या ऑपरेशन टायगरचाच एक भाग आहे असं बोललं गेलं। आता या स्नेह भोजनानंतर सुद्धा ठाकरेंचे खासदार आणि शिंदेचे खासदार दिल्लीमध्ये गेल्यानंतर एकमेकाला भेटत गेले, त्यांच्या बैठका होत गेल्या आणि त्यावेळी सुद्धा ऑपरेशन टायगर सुरू आहे अशा चर्चा मीडियामध्ये होत राहिल्या। आता या फक्त चर्चाच नाहीयेत, याला काही डॉट सुद्धा जोडले गेलेत। म्हणजे ठाकरेंचे खासदार हे अस्वस्थ आहेत किंवा ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत अशा चर्चा अनेकदा होत गेल्या। म्हणजे आता काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या खासदारांची मातोश्रीमध्ये बैठक झाली आणि या बैठकीमध्ये ठाकरेंच्या खासदारांनी त्यांची नाराजी बोलून दाखवली असं सांगितलं जात आहे। यामध्ये तुमच्या भरोश्यावर मी लढतोय आणि तुम्ही जर सोडून गेले तर मी कशाला लढू अशा प्रकारची भावनिक साथ उद्धव ठाकरेंनी खासदारांना घातली आहे असं सांगितलं जात आहे। आता जर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सर्व काही आलबेल असेल तर खासदारांना अशी भावनिक साथ घालण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर का आली हा प्रश्न सगळीकडे विचारला जातोय। आता याच बैठकीमध्ये आदित्य ठाकरे हे ऍक्टिव्ह होत नाहीयेत किंवा ते महाराष्ट्राचा दौरा करत नाहीयेत, ते लोकांच्या संपर्कात नाहीयेत अशा तक्रारी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी केल्या आणि त्यानंतर आपल्याला सातत्यानं आदित्य ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील हे ऍक्टिव्ह झालेले बघायला मिळत आहेत। त्यामुळे ठाकरेंचे खासदार नाराज नाहीयेत किंवा पडद्यामागं काहीच घडत नाहीये असं आपण म्हणू शकत नाही, कारण की पडद्यामागच्या हालचाली दिसत जरी नसल्या तरी पडद्यामागून काहीतरी हालचाली होत आहेत हे सातत्यानं जाणवत राहतं। आता ठाकरेंच्या खासदारांची एवढीच नाराजी नाहीये तर त्यांच्या नाराजीचा आणखी एक मोठा मुद्दा आहे आणि तो मुद्दा म्हणजे निधीचा मुद्दा। म्हणजे भाजपची काम करण्याची पद्धत पाहता विरोधी पक्षातल्या कोणत्याही आमदाराला किंवा खासदाराला भाजप सरकार निधी देत नाही ही वारंवार करण्यात आलेली तक्रार आहे। त्यामुळं ठाकरेंच्या खासदारांना सुद्धा निधी मिळत नाही। आता मतदारसंघामध्ये विकास कामं झाली नाही म्हणूनच खासदार आमदारांची कोंडी होते असं नाही, तर या विकास कामांच्या माध्यमातून पक्षाला आणि पक्ष संघटनेला निवडणूक लढण्यासाठी आर्थिक बळ मिळत असतं आणि या बळाच्या आधारेच निवडणुका लढल्या जातात आणि भाजपनं निवडणुका जेवढ्या कॉम्पिटिटिव्ह केल्यात किंवा एवढ्या स्पर्धात्मक केल्यात किंवा भाजप एवढ्या मोठ्या प्रमाणावर निवडणुकांच्या काळामध्ये पैसा पंप करते की त्या पैशाच्या व्यवस्थेपुढे उभा राहणं कुणालाही शक्य होत नाही आणि पुढच्या वेळी निवडून यायचं कसं आणि आपलं भविष्यातलं राजकारण सेफ कसं करायचं हा प्रश्न ठाकरेंच्या खासदारांसमोर आहे। म्हणजे एकीकडे त्यांची ठाकरेंबद्दलची निष्ठा आहे तर दुसरीकडे त्यांचं राजकीय करिअर आहे, या दोन्हींच्या कात्रीमध्ये ते अडकलेले आपल्याला बघायला मिळतात। आता या सगळ्या गोष्टीमध्ये शिंदे हे वेगळे पडतात।
कारण की शिंदेबद्दल तुम्ही कायम ऐकत आला असाल की शिंदे हे सढळ हाताने मदत करणारे नेते आहेत. त्यामुळे जर आपण ठाकरेंना सोडून शिंदेकडे गेलो तर आपल्या मतदारसंघातली विकास कामं होऊ शकतात. आपण मतदारसंघात निधी देऊ शकतो आणि त्या कामांच्या आणि निधीच्या योगे आपल्याला निवडणूक लढवण्यासाठी पैसे येऊ शकतात. हा विचार कोणी जर करिअर ओरिएंटेड राजकारणी करत असेल तर त्यामध्ये काही वावग आहे असं मला वाटत नाही. कारण की हा फॉल्ट त्या नेत्यांचा नाहीये, तर निधी वाटप करणाऱ्या भाजपचा आणि शिंदे सेनेचा आहे. कारण एकनाथ शिंदेबद्दल तुम्ही कायम ऐकत आला असाल की ते त्यांच्या नेत्यांना मोठ्या प्रमाणावर निधी देतात आणि निवडणुकीच्या वेळी निवडणूक लढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक रसद ही एकनाथ शिंदेकडून पुरवली जाते. म्हणजे शिंदे हे खुल्या मनाचे नेते आहेत किंवा सढळ हाताने मदत करतात असं त्यांचे नेते जे सातत्यानं मीडियामध्ये किंवा इतर ठिकाणी सांगत असतात, ती सढळ मदत ही असते. आणि या सढळ मदतीच्या जीवावर त्यांच्या पक्षातल्या नेत्यांचं राजकीय करिअर ते सेव्ह करत असतात किंवा निवडून येण्याचे चान्सेस हे वाढवत असतात. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण जर शिंदेकडे गेलो किंवा आपण जर भाजपच्या वळचणीला गेलो तर आपलं राजकीय करिअर सेफ होईल हा विचार ठाकरेंचे काही खासदार करतायत असं बोललं जात आहे. आणि त्यामुळं सातत्यानं ऑपरेशन टायगरची चर्चा ही होत राहते. आता ठाकरेंचे खासदार फुटतात की ठाकरेंना लॉयल राहतात हे आपण येत्या काळात बघूच. पण या सगळ्या गोष्टींमुळं ठाकरेंच्या खासदारांची कोंडी झाली आहे आणि ही कोंडी काही खासदारांना असह्य होते. त्यामुळे ते शिंदेकडे जाण्याचा विचार करू शकतात, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता हे सगळं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं आणि ठाकरेंचे खासदार फुटू शकतात असं तुम्हाला वाटतं का, हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.